कर्करोग, कॅन्सर, एक छोटासा शब्द फक्त, पण उत्पाताच्या सगळ्या शक्यता उरी बाळगणारा, जगणं भिरभिरवणारा, उलट पालट करणारा, आनंदाला काटेरी कुंपण घालणारा, एक छोटासा शब्द फक्त, कर्करोग. होतो एकालाच, घरातल्या एखाद्याला, पण सबंध घर कुटुंब वेदनेच्या एका जणू न संपणाऱ्या पोकळीत प्रवेश करतं. असं वाटतं हा खडतर प्रवास कधी संपणार नाही, कधीच नाही. एक अंतहीन वेदनेचा प्रवास, एक कधीही न संपणारी लढाई जणू. पण असं नसतं. हा प्रवास संपणार असतो, या वेदनेवर विजय मिळवता येणार असतो, ही लढाई जिंकता येणार असते. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या निरंतर संशोधनातून हे साध्य झालं आहे. सेवाभावी डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून हे सिद्ध झालं आहे की कर्करोगावर मात करता येते. येस, कर्करोगावर मात करता येते. मुंबईतल्या परळ इथल्या टाटा मेमोरियल सेंटर या रुग्णालयानं हे शक्य केलं आहे. टाटा मेमोरियल सेंटर फक्त रुग्णालय नव्हे, मानवतेची सेवा करणारं मंदिर. 80 वर्षांचा अथक प्रवास, 1941 ते 2021. भारताच्या वैद्यकीय इतिहासातला दीपस्तंभ म्हणजे टाटा मेमोरियल सेंटर, आशियातलं पहिलं कर्करुग्णांसाठीचं रुग्णालय. उपचारांव्यतिरिक्त शिक्षण आणि संशोधन या स्तरावरही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणारं एकमेव रुग्णसेवा केंद्र टाटा मेमोरियल सेंटर. कुठून आणि कसा सुरू झाला हा प्रवास? खूप मागे जावं लागेल, 80 वर्ष मागे. 1941 साली परोपकारी सेवाभावी वृत्ती ज्यांच्या अनुवंशिकतेत रुजली आहे आणि रक्तातून पोचली गेली आहे, त्या टाटा कुटुंबियांनी भारतात कर्करुग्णांसाठी रुग्णालय सुरू करायचं ठरवलं. त्याचं असं झालं, सर दोराबजी टाटा, ज्यांना फादर ऑफ इंडस्ट्री इन इंडिया असं म्हटलं जातं, यांच्या पत्नी मेहरबाई टाटा यांना 1931 साली ल्युकेमियाचं निदान झालं. परदेशात उपचार झाले, पण मेहरबाई एक उत्फुल्ल प्रगल्भ व्यक्तिमत्व कर्करोगाचा बळी ठरलं. मात्र देवाघरी जाण्यापूर्वी मेहरबाई दोराबजींना सांगून गेल्या, आपल्याकडे पैसा आणि साधन संपत्ती होती म्हणून आपण परदेशात जाऊन उपचार घेऊ शकलो, पण कर्करोगाला बळी पडणाऱ्या भारतातल्या असंख्य दुर्दैवी जीवांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. मेहरबाई देवाघरी गेल्या, पण जाताना एका देवत्वाचा गाभा असलेल्या कार्याची रुजवात करून गेल्या. सर दोराबजी टाटांनी त्यानंतर स्वतःची व्यक्तिगत संपत्ती दान करून टाटा ट्रस्टची स्थापना केली. त्यातूनच 1941 साली रुग्णालय सुरू झालं. उद्दिष्ट आणि साध्य होतं अ बेकन ऑफ होप फॉर द होपलेस. अगदी सुरुवातीच्या काळात 80 बेड्स असलेलं रुग्णालय 15,000 स्क्वेअर मीटर परिसरात 5 लाख इतक्या वार्षिक बजेटवर सुरू झालं. आणि आज टाटा मेमोरियल 75,000 स्क्वेअर मीटरच्या परिसरात 700 पेक्षा अधिक बेड्स आणि 300 कोटींच्या वार्षिक बजेटसह कार्यरत आहे. अनबिलिव्हेबल, केवळ अविश्वसनीय. फक्त भारतातल्याच नव्हे तर आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतल्या कर्करुग्णांना रुग्णसेवा देण्याचं काम ही संस्था करते. दरवर्षी 80,000 रुग्ण आणि 4,50,000 इतके फॉलोअपचे रुग्ण. इतका विस्तार, इतका आवाका आणि इतकी अफाट कार्यक्षमता. रुग्णसेवेव्यतिरिक्त शिक्षण आणि संशोधन या 2 अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर फादर ऑफ पॅथॉलॉजी अँड मेडिकल रिसर्च इन इंडिया
म्हणून ओळखल्या गेलेल्या डॉक्टर VR खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सुरू झाली। शिक्षण, संशोधन आणि उपचार या 3 पातळ्यांवर अथक काम करणारी टाटा मेमोरियल ही कदाचित एकमेव संस्था असावी आणि म्हणूनच कर्करोगाशी लढाई इथे आल्यावर सुसह्य होत असावी, कारण इथे दाखल झालेला प्रत्येक रुग्ण हा एक स्वतंत्र मिशन असतं। कर्करोगाच्या निदानाचा आघात झेलून मनानं विदीर्ण झालेला रुग्ण जेव्हा इथे येतो तेव्हा मृत्यूकडे जाणाऱ्या त्याच्या आयुष्यातल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर लागायला सुरुवात झालेली असते। ही एक नवी सुरुवात असते, अ न्यू बिगिनिंग ऑफ होप। इथे आल्यावर रुग्णाला एक दिलासा मिळतो, आशेचा किरण गवसतो। रुग्ण इथे प्रवेश करतो आणि टाटा मेमोरियल सेंटरचे डीन डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आणि इतर रुग्णसेवकांसाठी एक स्वतंत्र केस स्टडी, एक स्वतंत्र मिशन सुरू झालेलं असतं। कसा घडतो हा प्रवास? टाटा मेमोरियल सेंटरचे डीन, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्याकडूनच ऐकूया। पेशंटचा हा जो प्रवास आहे, खडतर प्रवास आहे। आज जर मला कोणी सांगितलं कर्करोगाचं निदान, तर धडकीच भरते छातीमध्ये, परंतु त्या गोष्टीच्या भीतीने जगणं थांबवायचं काही गरज नाही। तर त्या दृष्टीने काय काय स्टेप्स आहेत हे इकडच्या गोष्टीमध्ये आम्ही केलेलं आहे। आपल्या एक्झिस्टन्सचा केंद्रबिंदू म्हणजे कर्करोगी। मग ह्या केंद्रबिंदूसाठी टाटा हॉस्पिटल अख्ख्या जगात काय करतं, आपल्या देशात काय करतं, प्रत्येक राज्यात काय करतं, ह्या इन्स्टिट्यूटमध्ये काय करतं, हे वेगवेगळे उपक्रम आहेत की जे कुठेही कर्करोगी असेल तर त्याला ते मदत करतात। तर संपूर्ण जगाचं बघायला झालं तर आपण 2 गोष्टी करतो। एक म्हणजे कर्करोगावर जो अभ्यासक्रम आहे, जो रिसर्च होतो, त्याच्यामधनं कमीत कमी 4 ते 5 असे पेपर्स आहेत की ज्याच्यामुळे दर वर्षाला 25 ते 30 हजारापेक्षा जास्त लाईव्ज, आयुष्य वाचवता येतील, मृत्यू प्रिव्हेंट करता येतील, असे काही अभ्यासक्रम आहेत ज्याचे रिझल्ट्स आता सगळीकडे डिक्लेअर झालेले आहेत आणि त्यामुळे इतकी मदत होऊ शकते। हे कर्करोग पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असेल तरी होईल। कर्करोगामध्ये जे आपण भारतामध्ये करतो ते बाकीच्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये वापरता येईल का, ह्या दृष्टीने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने एक उपक्रम सुरू केला आहे, विश्वम कॅन्सर कनेक्ट। आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचे देश आहेत, आफ्रिका आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, बर्मा आहे, ह्या सगळ्या देशां आणि मिडल ईस्ट आहे, या सगळ्या देशांमध्ये आपण अशा काही गोष्टी देतो की ज्याच्यामुळे कर्करोगावर लीलया मात होऊ शकते। सरकारने काही मशीन्स दिलेली आहेत जी BARC आणि टाटा हॉस्पिटलच्या कंजंक्शनमुळे तयार झालेली आहेत, जी रेडिओथेरपी मशीन्स श्रीलंकेला दिलेल्या आहेत, आफ्रिकामधले 2-3 देशांना दिलेले आहेत, व्हिएतनामला दिलेलं आहे, मंगोलियाला दिलेलं आहे। तर ह्या सगळ्या ठिकाणी कर्करोगाची ट्रीटमेंट स्वस्तात स्वस्त हो आणि परसिस्टंट हो, म्हणजे यामुळे काही इंटरप्शन यायला नकोत। तर ह्या दृष्टीने हे जगासाठी झालं। भारतासाठी बोलायचं झालं तर एक हब अँड स्पोक मॉडेल आम्ही म्हटलेलं आहे आणि ते राबवत आहोत पंजाबमध्ये ॲज अन एक्झाम्पल, की दर 5 ते 6 कोटी पॉप्युलेशनसाठी एक हब असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळे कॅन्सर ट्रीट होऊ शकतात आणि दर 1.5 ते 2 कोटी पॉप्युलेशनसाठी एक स्पोक असायला पाहिजे जिथे कॉमन कॅन्सर्स ट्रीट होतील, म्हणजे 60 ते 70%, आणि जे अनकॉमन कॅन्सर आहे त्याची प्लॅन्ड ट्रीटमेंट जी हबमध्ये होईल
ती डिलिव्हरी स्पोकमध्ये होऊ शकते, ज्याकरवी ह्या 1.5 ते 2 कोटी पॉप्युलेशनला त्यांच्या घराजवळ ती ट्रीटमेंट डिलिव्हर होऊ शकते. हे भारतासाठी झालं. तसंच भारतातल्या आणि पुऱ्या जगातल्या ज्या पेशंटना एक सेकंड ओपिनियन लागतं की माझ्या घराजवळ तर ही ट्रीटमेंट दिलेली आहे, पण ती ट्रीटमेंट स्टँडर्ड आहे का, ती खरोखरच नॉर्मल अप्रतिम ट्रीटमेंट, एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे का, हे जाणण्यासाठी एक प्रोग्रॅम आहे नव्या, की ज्यामुळे पेशंट जगाच्या पाठीवर कुठूनही इंटरनेटवर त्यांचे रिपोर्ट्स अपलोड करतात आणि 24 तासात टाटा हॉस्पिटलमधले डॉक्टर एक्सपर्ट्स त्या विषयातले त्यांचं ओपिनियन देतात की ह्या 2-3 ऑप्शन्समध्ये एकही ट्रीटमेंट जर केली तर ती बरोबर ठरेल. मग ती जर त्यांना तिथे मिळणाऱ्या ट्रीटमेंटपैकी असेल तर त्यांना तितका दिलासा आहे, त्याप्रमाणे नसेल तर हे ओपिनियन ते त्या लोकल डॉक्टरशी शेअर करतात आणि जवळजवळ 35 ते 40% पेशंटमध्ये ही चेंज ऑफ ट्रीटमेंट झालेली आहे, की ज्यामुळे त्यांचं ट्रीटमेंट एव्हिडन्स बेस्ड आहे आणि सगळ्यात उत्तम रिझल्ट्स आणि क्युअर रेट्स कर्करोगामध्ये होऊ शकतात. कोविड काळातही 190 शस्त्रक्रिया संपन्न झाल्या सांगताहेत टाटा स्मारक रुग्णालयाचे उपनिदेशक डॉक्टर शैलेश श्रीखंडे. गेलं वर्ष एक वेगळं वर्ष होतं, कोविड वर्ष होतं. माझा आत्ता ॲन्युअल रिपोर्ट तयार होतो आणि मी आत्ताच नंबर्स बघत होतो. तर गेल्या वर्षीसुद्धा स्वादुपिंडासारख्या ऑपरेशन्स आम्ही 190 ऑपरेशन्स केली आहेत. करोनाच्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही एकही दिवस ब्रेक घेतलेला नाही. कोविड असो नाही तर कोविड नसो, दोन्ही पेशंट्सना सांभाळून कर्करोग काही थांबत नाही. आपण कोविडला थांबल्यानंतर कर्करोगाच्या शस्त्रक्रिया चालू करणं हे काय आम्हाला योग्य वाटलेलं नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या सर्व्हिसेसनी तसंच काम मार्च महिन्यापासून चालूच ठेवलं आहे. आता तर ते काम जवळजवळ 90 ते 100% झालेलं आहे. पण 2019 साली आम्ही 180 ऑपरेशन्स केली होती आणि तो नंबर आत्ता माझ्याकडे काल रिपोर्ट आला आहे की आम्ही यावर्षी म्हणजे 2020 साली 190 ऑपरेशन्स केली आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी, कारण आपल्या देशामध्ये अनेक हॉस्पिटल्स, फक्त देशातच नाही ह्या शहरामध्ये सुद्धा आपण ऑपरेशन्स करू शकलो नाही आहोत फक्त करोनामुळे. पण थोडीशी ती करोनाची भीतीसुद्धा आहे. आपण जर ते व्यवस्थित सांभाळून घेतलं तर आपण कर्करोगाला ट्रीटमेंट देऊ शकतो आणि हे टाटा हॉस्पिटलनी फक्त मुंबईतच नाही पण देशभर करून दाखवलेलं आहे. स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाणही वाढतं आहे. इथली ओपीडी रेल्वेच्या डब्यासारखी खचाखच भरलेली असते. स्तनाचा कर्करोग हा भारतामध्ये महिलांमध्ये सगळ्यात कॉमन कर्करोग आहे आज. लास्ट 15-20 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण भारतातच नाही तर बऱ्याच डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये बरंच वाढतं आहे आणि आज 30 ते 40 पर 100,000 वुमन विल हॅव कॅन्सर इन देअर लाईफ टाईम इन दिस कंट्री. सो हे जे प्रमाण आहे ते दिल्ली, मुंबई किंवा बँगलोर, चेन्नई या सगळ्या मेट्रो सिटीमध्ये जास्त वाढताना आपल्याला दिसतं आहे आणि त्याचं मेन कारण असंच आहे की आपली जी आहारशैली बदललेली आहे, आपली जी जीवनशैली बदललेली आहे ओव्हरऑल आजकालच्या काळामध्ये. रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स खूप त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे आजकाल मुलींची लग्न जरा उशिरा होतात, त्याही आपल्या स्वतःचं जॉब, करिअर याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करतात. मुलं थोडी उशिरा होतात, ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण थोडं कमी झालेलं असतं. या सगळ्या पाश्चिमात्य जीवनशैलीचं अनुकरण जे होत आहे भारतामध्ये त्यामुळे कदाचित ब्रेस्ट कॅन्सरचं, स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असेल. आणि आपण जर कंपॅरिझन केली तर पाश्चिमात्य देशामध्ये साधारण 100 ते 120 पर 100,000 वुमनमध्ये हा कॅन्सर आढळतो. भारतामध्ये अजूनही आपण मागे आहोत बरेच आणि 30 ते 40 आणि तसं मागेच राहिलं तर बरं होईल. पण मेट्रो सिटीजमध्ये किंवा शहरांमध्ये याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. आणखीन एक फार ऑब्वियस डिफरन्स असा आहे पाश्चिमात्य देशांमध्ये आणि आपल्याकडे
की त्यांच्याकडे 90% जे ब्रेस्ट कॅन्सर प्रेझेंट करतात ते अर्ली स्टेजमध्ये असतात, म्हणजे ते लवकरच्या स्टेज 1 स्टेज 2मध्ये असतात. त्याच्यामध्ये क्युअर रेट्स बरे होण्याचे पेशंटचे प्रमाण खूप जास्त आहे. 90-95% पेशंट त्यातनं बरे होऊ शकतात. पण भारतासारख्या देशांमध्ये पेशंट्स फार उशिरा आमच्याकडे येतात. त्यामुळे साधारणतः 50 ते 60% पेशंट हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. त्याच्यामुळे त्यांना ऑपरेशन पण कठीण जातं आणि मग त्यांना किमोथेरपी, रेडिएशन थेरपी या सगळ्या बाकीच्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याचाही वापर करावा लागतो. जर अर्ली स्टेजमध्ये पेशंट आज आमच्याकडे येत असेल तर त्याचं बरे होण्याचे भारतामध्ये सुद्धा चान्सेस 90 ते 95% आहेत. जे किमोथेरपीचे किंवा रेडिएशनचे पद्धती पाश्चिमात्य देशात वापरल्या जातात त्याच आपण आज भारतामध्ये ऑलमोस्ट सगळ्या शहरांमध्ये वापरतो आणि त्याच्यामध्ये पेशंटचे बऱ्या होण्याचे चान्सेस नक्कीच जास्त आहेत जर त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली तर. पण ही साधारणतः ट्रीटमेंट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 6 ते 9 महिने चालते आणि त्यामुळे जे आपल्याकडे खेडेगावातून किंवा छोट्या शहरामधून जे पेशंट येतात ते मोठ्या शहरामध्ये राहून ती ट्रीटमेंट पूर्ण करू शकत नाहीत आणि मग त्यांचे क्युअर रेट सफर होतात. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट सांगायची म्हणजे ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करता येऊ शकतं. बऱ्याच महिलांमध्ये आपण बघतो की त्यांना एक प्रकारचं भय असतं की ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करायला. असं जर आम्ही म्हटलं डॉक्टरांनी तरी पण त्यांना असं वाटतं की पूर्ण ब्रेस्ट काढलं तर जास्त बरे होण्याचे चान्सेस आहेत. पण जर रेडिएशन थेरपीचा वापर व्यवस्थित प्रकारे करता येत असेल आणि मोठ्या शहरामध्ये राहणं जर पेशंटला शक्य असेल तर नक्कीच ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करता येतं. पण जे आपण अर्ली ब्रेस्ट कॅन्सर जे बघतो त्याच्यामध्ये 60 ते 70% पेशंटमध्ये आपण टाटा हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करतो. पण जेव्हा पेशंट आमच्याकडे ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतो, स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरमध्ये येतो, तेव्हा ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करणं जास्त कठीण होतं. सो बऱ्याच महिलांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे तो आपला सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे भारतामध्ये आणि ते महिला त्याला गुप्तरोगासारखं ट्रीट करतात. म्हणजे त्यांना संकोच वाटतो आपल्या मेल फॅमिली मेंबर्सना सांगायला की मला अशा प्रकारे गाठ आहे किंवा काही त्रास होतो आहे. पण जर महिन्याच्या जागेवरनं होणारं अननॅचरल ब्लिडिंग म्हणजे पिरियड सोडून मध्ये मासिक पाळी सोडून मध्ये कधी ब्लिडिंग झालं किंवा वयाच्या 50-55 वर्षानंतर जेव्हा मासिक आपली बंद होते त्याच्यानंतर खालून ब्लिडिंग होत असेल किंवा जर स्तनामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ लागली, स्तनाच्या निप्पलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आढळला किंवा त्यातून रक्त येत असेल तर ही सगळी स्तनाच्या कर्करोगाची किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची अर्ली सिम्पटम्स आपण ज्यांना म्हणतो ती लक्षणं आहेत आणि ती लक्षणं आल्याबरोबर जर आपण कुठल्या डॉक्टरला जाऊन दाखवलं तर त्याचं निदान आणि त्याचा उपचार दोन्ही चांगल्या पद्धतीने होऊ शकतात आणि आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. आणि पेशंट आमचे बऱ्याच वेळा त्यांच्या घरातली कामच नाही तर मुलांना सांभाळणं नाही, ते आपले जॉबसुद्धा व्यवस्थित करतात आणि पूर्णपणे बरे होतात. नॅशनल कॅन्सर ग्रीड एक देशव्यापी अभियान. डॉक्टर बडवेंनी सांगितलंच, पण थोडं अधिक विस्तारानं सांगताहेत डॉक्टर देवेंद्र चौकर. टाटा हॉस्पिटलचा एक प्रयत्न असा असतो की ट्रीटमेंट फक्त लोक दुरून येतात इकडे ट्रीटमेंट घ्यायला, तर आपण ही ट्रीटमेंट त्यांच्यापर्यंत कशी पोचवू शकतो हे एक टाटा हॉस्पिटलचं प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यासाठी आपण 5 हॉस्पिटल्स देशाभरात केली आहेत. विशाखापट्टणममध्ये बी बरुआ घेतला आहे, वाराणसीत आहे, चंदीगड मुल्लापूरमध्ये आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बरीच अशी भारतात हॉस्पिटल्स आहेत जिकडे कॅन्सरची कर्करोगाची ट्रीटमेंट चालू आहे. तर ह्या सगळ्या हॉस्पिटल्सना कसं एकत्र आणावं आणि तिकडे एक समान ट्रीटमेंट कशी द्यावी ह्याच्यासाठी डॉक्टर बडवे आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर प्रमेश करतात. हे नॅशनल कॅन्सर ग्रीडची स्थापना झाली की ही सगळी अराउंड 240च्याहून अधिक हॉस्पिटल्स आता एकत्र आलेली आहेत. आपण असं म्हणतो इंग्लिशमध्ये की द स्ट्रेंथ लाईज इन नंबर्स, की जास्तीत जास्ती आपण हॉस्पिटल्स एकत्र आणतो त्याच्यामुळे बरेच फायदे होतात. एक तर आपण गाईडलाईन्स बनवू शकतो, म्हणजे एक समान ट्रीटमेंट सगळीकडे देऊ शकतो. दुसरं म्हणजे असं की आपण ही जी ड्रग्स तुम्हाला माहिती आहेत की फार महाग असतात, प्रत्येक हॉस्पिटलनी वेगळं विकत घेतलं तर ती खूप महाग पडतात. पण आपण जर बल्कमध्ये विकत घेतली सगळी किमोथेरपी ड्रग्स तर त्याची किंमत कमी होते आणि त्याचा फायदा आपण पेशंट्सपर्यंत पोहोचू शकतो. सो हे काही उद्देश आहेत नॅशनल कॅन्सर ग्रीड फॉर्म करण्यामागे आणि ह्याची दरवर्षी ह्या 240
मेंबर्स जे आहेत या नॅशनल कॅन्सर ग्रीडचे, त्यांची एक मीटिंग होते प्रत्येक सेंटरमधनं. त्यांचा एक जो नेमलेला कार्यकर्ता आहे, डॉक्टर आहे, तो येऊन त्या मीटिंगमध्ये सहभाग करतो आणि आम्ही एक गाईडलाईन फॉर्म करतो आणि सगळ्या पेशंट्सना एक समान ट्रीटमेंट देण्याचा जो उद्देश आहे तो आपण ह्या नॅशनल कॅन्सर ग्रीडमधनं करू शकतो. टेलिकन्सल्टिंग, दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला, ही नवीन सोय रुग्णांसाठी तत्पर सेवा देते. डॉक्टर संदीप सावकारे इथले सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक सांगताहेत, आमचं जे मिशन आहे तेच आहे की इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सोशल स्टॅट ऑफ द पेशंट, म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो किंवा कुठल्याही भागात भारताच्या राहत असेल तरी त्याला तो ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि ती अगदी सोप्या पद्धतीने मिळाली पाहिजे, ही आमचा उद्देश आहे. एकाही पेशंटला विदाऊट ट्रीटमेंट आजपर्यंत कधी टाटा हॉस्पिटलने परत केलेलं नाही आहे. आमच्याकडे प्रत्येक न्यू पेशंटला आम्ही वॉक इन म्हणून पण घेतो, म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला 6 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळणार आहे त्याच वेळी तुम्ही येऊ शकता, असं नाही आहे. सो आमच्याकडे दररोज जवळजवळ एक 250 ते 300 नवीन पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये येत असेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला एक म्हणजे मागच्या वर्षीचा डेटा सांगितला तर जरा कमी होईल, कारण कोविडमुळे ऑलमोस्ट 6 ते 7 महिने तर ट्रान्सपोर्टच अवेलेबल नव्हती. बट त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्हाला जवळजवळ 70,000 नवीन पेशंट्स आमच्या हॉस्पिटलमध्ये आलेत. त्या 70,000पैकी अबाउट एक 20,000 पेशंट्स जे असतील ते सेकंड ओपिनियन घेण्यासाठी आलेत. तर आमच्या प्रत्येक पेशंटला टेलिकन्सल्टेशन फॅसिलिटी ही अवेलेबल आहे. इनफॅक्ट कोविडच्या टायमाला तर आम्हीच पेशंटला सांगत होतो की कोणालाही फॉलोअप करण्याची आवश्यकता नाही आहे अनलेस तुम्हाला नवीन काही कंप्लेंट्स असतील. जर तुमचे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे औषधी चालू आहेत आणि तुमचे कंप्लेंट्स नवीन नसतील तर तुम्ही टेलिकन्सल्टिंग आमच्याशी करू शकता. त्यावर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल, आणि आम्ही म्हणजे दुसरं नवीन मोठं ॲप्लिकेशन्स क्रिएट करण्यापेक्षा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल हे सगळ्यांना फॅमिलियर असतं. त्यासाठी आम्ही व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरती आमचे सिनियर डॉक्टर्स पेशंटसोबत बोलतात. त्यासाठी प्रॉपर एक IT सिस्टम क्रिएट केलेलं आहे. म्हणजे सहज नुसतं पेशंट फोन करणार आणि टेलिकन्सल्टेशन असं नाही आहे. तुम्ही रिक्वेस्ट दिल्यावरती एक आमच्या सिस्टममध्ये त्याचा रेकॉर्ड क्रिएट होतो आणि जे डॉक्टर तुम्हाला कन्सल्टिंग देतात त्याचा एक डॉक्युमेंट तयार होतं आणि एक समरी रिपोर्ट तुम्हाला ईमेल होतो. तर त्यामुळे तो जो रिपोर्ट आहे तुम्ही कोणालाही दाखवू शकता, तुमच्या लोकल डॉक्टरला, की काय ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करायची, काय सल्ला दिला आहे तर तुम्ही त्यांच्याकडून एक्सप्लेन करून घेऊ शकता. इथल्या परिचारिकाही जिव्हाळ्याचा हा वसा जपणाऱ्या. येथील ज्या नर्सेस आहेत ह्या सगळ्या कॅन्सरमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या आहेत. ऑन्कॉलॉजी नर्सिंग जे म्हणतात तसं स्पेशलायझेशन केलेल्या नर्सेस आहे. आणि इथे येणारा जो प्रत्येक पेशंट असतो तो दुःखातून आलेला असतो. असं कोणी आवड म्हणून हॉस्पिटलला येत नाही. तर अशा प्रत्येक पेशंटला प्रेमाने बोलणं किंवा त्यांच्या अडचणी समजवून घेऊन त्यांना पुढे काय डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिली आहे हे समजावून सांगून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. आणि आता हे जे बघितलं आपण कोरोनाच्या काळामध्ये जरी बाकीचे डिपार्टमेंटमध्ये कमी काम होतं तरी ऑपरेशन्स किंवा हे चालूच होते. त्यामुळे नर्सिंग डिपार्टमेंटतर्फे ज्या इंटेन्सिव्ह केअर युनिट असू दे किंवा किमोथेरपी केअर युनिट असू दे किंवा OPD असू दे ह्या चालूच होत्या. आणि अशा वेळेला जे पेशंट येत होते ते कोरोना असलेले असू दे किंवा जे नॉर्मल कॅन्सर पेशंट्सचे असू दे त्यांच्या ट्रीटमेंटही चालू होते, किमोथेरपी चालू होती. तर ह्या प्रत्येक पेशंटला किमोथेरपी डॉक्टरांनी ॲडवाईस केल्यानंतर ती किमोथेरपी देणं हे नर्सेसचं काम आहे टाटा हॉस्पिटलमध्ये. आणि ही किमोथेरपी देत असताना कुठल्याही पेशंटला काही अडचण झाली नाही पाहिजे ह्याचा प्रत्येक वेळेला विचार केला जातो. आणि टाटा हॉस्पिटलमध्ये जसं आता सरांनी सांगितलं की 70% पेशंट्स जे 70,000 पेशंट्स जे येतात त्यामधले बरेचसे पेशंट जे ट्रीटमेंट घेऊन मगच घरी जातात. तर ह्या पेशंटला बरेचदा किमोथेरपी देताना एक PICC म्हणून एक हे असतं, ह्याची फार गरज पडते की किमोथेरपी देताना त्यांच्या वेन खराब झालेल्या असतात, मग वेन मिळत नाही. मग PICC असं हे आहे की पिक लाईन म्हणतात त्याला, की त्याच्यातून आपण किमोथेरपी देऊ शकतो. तर हे किमोथेरपी इन्सर्टेशनचं काम पूर्ण भारतामध्ये फक्त टाटा हॉस्पिटलमधल्या नर्सेस करतात. तर हे जवळपास वर्षाला आपण 1000 पेशंटच्या वरती ह्या किमोथेरपीच्या पिक लाईनचं आपण इन्सर्टेशन करतो आणि हे नर्सेस करतात इथे. तर हे नर्स लेड क्लिनिक जे फक्त नर्सेस चालवू शकतात असे आपल्याकडे या नर्सिंग डिपार्टमेंट इथे आहे की जिथे स्टोमा क्लिनिक आहे. जसे डॉक्टरांनी सांगितलं की पोटाचे
आजार जास्त आहेत, मग अशा वेळेला यांच्या साठी स्टोमा म्हणून एक हे केलं जातं, तर ते सुद्धा नर्स लेड क्लिनिक आहे. नंतर पेन क्लिनिक आहे, त्यामध्ये नर्सेस ट्रेंड आहे. पॅलेटिव्ह क्लिनिक आहे, जिथे नर्सेस ट्रेंड आहे. इवन म्हणजे पॅलेटिव्ह क्लिनिकमध्ये आपण पेशंटला घरी जाऊन होम केअर, कोरोनाच्या काळात आपण नव्हतं देत, पण आता पुन्हा हे सुरू झालेलं आहे की पेशंटला घरी जाऊन आपण होम केअर देतो, त्याच्यामध्ये नर्सेस आहेत. पेशंट नॅव्हिगेशन किंवा पेशंट मार्गदर्शक हा एक कोर्स जो आम्ही चालू केलेला आहे टाटा हॉस्पिटलमध्ये गेली 2 वर्ष. तर सध्या त्याचा सेकंड बॅच चालू आहे आणि पहिला जो बॅच होता त्याच्यामधली बरीचशी लोकं, एक 15-20 जणं आमच्याबरोबर आता सध्या कामाला आहेत हॉस्पिटलमध्ये. आणि या प्रोग्रामचं स्वरूप काय आहे हे मी तुम्हाला समजवतो. तर पेशंट नॅव्हिगेशन प्रोग्राम जो आम्ही सुरू केला त्याचा उगम या विचारातून झाला की एखादा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो आणि एस्पेशली एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याचे बरेचसे असे प्रश्न असतात आणि बऱ्याचशा अडचणी असतात. हे सोडवायला त्या पेशंटला एखाद्या आधाराची गरज असते. एक असा सोर्स हवा असतो जिथे जाऊन त्या पेशंटला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल, माहिती मिळेल आणि जिथे जाऊन त्याचे प्रश्न सर्व सुटले नाहीत तरी पण त्याला एक प्रश्न विचारायला एक सोर्स मिळतो. त्या विचारातून या कोर्सचा उगम झाला. पेशंट नॅव्हिगेशनचं प्रोग्रामचं नाव आम्ही ठेवलं आहे केवट. आता ह्याच्यात पण एक हिस्ट्री आहे की बेसिकली रामायणामध्ये श्रीराम यांना नदी पार करताना एका केवट जो असतो म्हणजे नावकरी त्यांना एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला सुरक्षित पोचवलं होतं. आमच्या या प्रोग्रामचाही तोच उद्देश आहे की पेशंट जेव्हा येईल हॉस्पिटलमध्ये त्याच्या डायग्नॉसिसपासून ते त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत त्याचा जो पूर्ण हॉस्पिटलमध्ये जो काही वेळ तो घालवेल तो त्या वेळेला त्याला पूर्णपणे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मार्गदर्शन मिळावं, हे आमचा मेन उद्देश आहे. हा कोर्स 1 वर्षाचा प्रोग्राम आहे, फुल टाईम प्रोग्राम आहे हा. यामध्ये आम्ही ग्रॅज्युएट्स झालेल्या नंतरचे विद्यार्थी जे आहेत त्यांना घेतो. या कोर्समध्ये आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर टायअपसुद्धा केलेलं आहे. ह्या कोर्समध्ये बेसिकली आम्हाला जसं सरांनी आणि मॅडमने सांगितलं, आम्हाला 6 महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग दिली जाते, जिथे आम्हाला सगळ्या महत्त्वाच्या कॅन्सर्सबद्दल सांगितलं जातं, माहिती दिली जाते, काय कुठचा कॅन्सर कसा आहे, तो कसा ट्रीट केला जातो, बेसिकली चालू कसा होतो आणि त्याची माहिती लोकांना कशी पोचवली पाहिजे, किंवा मेनली म्हणजे जसं त्यांचं पहिलं सिम्पटम्स असतात जे आपण कॅप्चर करू शकतो आणि ज्याच्यावरनं इलाज होऊन क्युअर पण होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देऊन झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये पुढे लागणारी जी काही मदत असते पेशंटला ती समजावणं, त्यांना समजून घेणं. परत बऱ्याचदा पेशंट्सचे काही प्रॉब्लेम्स असतात, जसं पेशंट्सना भीती असते की डॉक्टरांशी एखादी गोष्ट कशी बोलायची, कारण इथे आल्यावरती ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पेशंट्स खूप घाबरतात. एवढी पेशंट्स आहेत, एवढ्यामध्ये आम्हाला एखादा डॉक्टर आम्हाला नीट बोलेल पण की नाही आमच्याशी, ह्याची भीती असते. हा जो गॅप आहे हा हॉस्पिटलने ॲक्च्युली बघितला होता. त्यांना लक्षात आलं होतं की कोणीतरी आपल्याला हवं ज्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि हा गॅप कमी करू शकतो. म्हणून आम्हाला इथे नोंदलं गेलं आहे, आम्ही इथे आहोत आणि आम्ही जितकं होऊ शकतो आम्ही ट्राय करतो की आम्ही प्रत्येक पेशंटच्या सर्व्हिससाठी अवेलेबल असू शकतो इथे. आणि ह्या कोर्सने ॲक्च्युली खरंच बरंच काही दिलं आहे आम्हाला. ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य देतो ते असं आहे की जर एखाद्या पेशंटला आर्थिक मदत हवी असेल किंवा जे बाहेरनं पेशंट्स येतात, जे मुंबईच्या बाहेरनं येतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरनं पेशंट येतात, त्यांना बोलण्याचा थोडाफार त्रास असतो की त्यांना हिंदी किंवा मराठी बोलता येत नाही किंवा इंग्लिशचा थोडाफार त्यांचा प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांसाठी पण आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना जे लोकल लँग्वेज आहे त्यांची त्याच्यातनं संभाषण करून आम्ही समजून घेतो की त्यांचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि त्या हिशोबाने काय आपण त्यांना करू शकतो. ते आर्थिक मदत असो किंवा मग राहायची सोय असो, त्या हिशोबाने आम्ही कोऑर्डिनेट करतो वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सबरोबर. नमस्कार, माझं नाव डॉक्टर नेहा देसाई आहे आणि मी सध्या केवट स्टुडंट आहे. तर या कोर्समध्ये मी ॲडमिशन घेतली गेल्या वर्षी. आमची आता इंटर्नशिप चालू आहे. तर थोडक्यात सांगावं तर माझं बॅकग्राऊंड तुम्हाला जसं कळलं की मी डॉक्टर आहे. तर ह्या कोर्समध्ये येण्यामागचं दुसरं कारण होतं की जेव्हा मी माझी प्रॅक्टिस करत होते मला थोडं एक गॅप जाणवली. जसं की पेशंट डॉक्टरकडे येतात ट्रीटमेंटसाठी आणि मग पुढे बरेच वेळा ते बाकीच्या कारणांमुळेही अडकतात, त्यांना ज्ञान नसतं पुढे काय करायचं. आणि हा कोर्सची माहिती मिळाल्यानंतर ह्याच्याबद्दल साहजिकच इंटरेस्ट वाढला की ह्याच्यात काहीतरी आपण करू शकतो. या उद्देशाने मी थोडंसं इथे वळले. मग इथे आल्यानंतर पहिले 6 महिने जसं कॅन्सरची
सगळ्यांनी सांगितलं, आम्हाला खूप काही शिकवलं, कॅन्सरच्या बाबतीत दिलं, त्याबद्दल आम्ही खरंच आभारी आहोत. त्यासोबतच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची जी मॉड्यूल्स झाली त्यातनं आम्हाला एक पेशंटची सायकॉलॉजी किंवा मनस्थिती तर आम्हाला कळली, पण त्यासोबत स्वतःची काळजी घेणं, कधीकधी ह्या पेशंट्सचं हे दुःख असतं ते आपण बघतोच नाही तर आपल्यासोबत अनुभवायलाही लागतो आणि ते कुठेतरी थांबवलं कसं पाहिजे हे पहिलं शिकवलं आम्हाला. म्हणजे आपण मदत त्यांना जरा जास्त करू शकतो नाही का. जेव्हा आता इंटर्नशिपची वेळ आली, मध्ये जसं कोविडची परिस्थिती उद्भवली होती, तर ह्याच्यात आम्हाला सगळीकडनं एक हे होतं की आता आपण काय करायचं. तर अशा वेळी आम्हाला समजलं की पेशंट्सना जास्त गरज असते मदतीची, कारण त्यांनाही कोविड हे फार नवं होतं. त्यांच्यासाठी कॅन्सर मोठा की कोविड हा प्रश्न खूप मोठा होता. मग तेव्हा त्यांना समजवणं की कोणती ट्रीटमेंट तुम्ही आत्ता करू शकता किंवा त्यांना घरी जाण्यासाठी अशावेळी जे अडकलेले पेशंट्स होते त्यांनासुद्धा मदतीसाठी आम्ही कुठे पाठवायचं, त्यांना काय मदत आम्ही करू शकतो किंवा काउन्सिलिंग जे करू शकतो त्याच्यातही आम्ही कार्य केलं. मी प्रोफेसर आहे सायको ऑन्कॉलॉजी आणि पॅलिएटिव्ह मेडिसिनमध्ये आणि हा केवळ प्रोग्राम पेशंट नॅव्हिगेशन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी ॲकॅडमिक कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे कोर्समध्ये काय काय मॉड्यूल्स घेतले जातील त्याच्याबद्दल वी हॅड डिसाइडेड काय करायचं आहे. तर कोर्समध्ये बेसिकली डॉक्टर विनीतनी तुम्हाला सांगितलं की सायकोसोशल ॲस्पेक्ट्स आर इम्पॉर्टंट. तर त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य नॉट जस्ट रुग्णासाठी नाही, त्यांचे परिवारचे सदस्य त्यांच्या पण, आणि काम करताना केवळ म्हणून काम करताना ऑलवेज टीमवर्क विल बी एसेन्शियल. तर टीमवर्कसाठी वी हॅव अ मॉड्यूल नेटवर्किंग अँड ॲडव्होकेसी, कारण ते NGO बाकी संसदबरोबर काम करायला लागतात. ऑल्सो पुढे जाऊन त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन आणि लीडरशिप करायला पाहिजे. सो तर strategic leadership and strategy for change, this is also another module. तर क्लिनिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे जे काय कॅन्सरबद्दल माहिती आहे, मेन 4 कॅन्सर्स जे आहे, हेड नेक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गायनेकोलॉजिकल कॅन्सर अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर. त्याच्याबरोबर दिस सायकोसोशल ऑन्कॉलॉजी सायकोसोशल ॲस्पेक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सुरुवातीला 6 महिने मोर लेक्चर्स असतात आणि पुढे जाऊन दे हॅव टू वर्क ॲज इंटर्न्स. सो ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स अनुभव इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जे काय त्यांनी शिकलं आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये ते त्यांना अप्लाय करायला मिळतात. प्रभू रामचंद्रांना मार्ग दाखवणारा, त्यांना त्या पार नेऊन सोडणारा केवट, अर्थात आजच्या भाषेत नॅव्हिगेटर. म्हणजे प्रत्येक रुग्ण इथे ईश्वराच्या रूपात पाहिला जातो. इथला केवट मदत करतो. खरं तर स्वतः डॉक्टर बडवे, सगळे डॉक्टर्स, परिचारिका, आयाबाई, प्रशासकीय यंत्रणा, सफाई कर्मचारी, सगळं रुग्णालयच एकेका रुग्णासाठी केवट होऊन जातं. आणि इथे आमच्या इथे सगळे पेशंट्स म्हणजे पूर्ण ब्रेस्ट ओपीडीचे, गायनेकचे आणि हेड अँड नेकचे आणि गॅस्ट्रोचे सगळे येतात. आणि ज्यांना येतात तेव्हा त्यांच्याकडे काही नसतं, पण आमचं असं एक हॉस्पिटल असं आहे का ते त्यांना सगळ्या तऱ्हेने मदत करतात. असं नाही आहे की तर काही नाही मदत मिळत अशी. सोशल वर्कर आम्ही नाही तर पाठवतो, सोशल वर्करकडे जावा, आणि खूप तऱ्हेने त्यांना मदत पुरवली जाते. म्हणून मी मग थोडक्यातच म्हणेन, पान सुकेल वेल सुकेल पण टाटा हॉस्पिटलचे आमचं नाव टिकेल. हे कॅन्सर प्रतिबंध विभाग प्रस्थापित केलेला आहे 1997 पासून. हा कॅन्सर प्रतिबंध विभाग वी आर ऑल्सो अ WHO जागतिक आरोग्य संस्थेचे WHOचे कोलॅबरेटिंग सेंटर आहोत आपण कॅन्सर प्रिव्हेन्शन, स्क्रीनिंग आणि अर्ली डिटेक्शनसाठी. या कोलॅबरेटिंग सेंटर WHO जागतिक आरोग्य केंद्राच्या कोलॅबरेटिंग सेंटरच्या साहाय्याने आणि टाटा मेमोरियल सेंटरमध्ये स्थित हा जो कॅन्सर प्रतिबंधक विभाग 1997 पासून हा प्रस्थापित केलेला आहे. आमचा मुख्य उद्देश इथे कॅन्सरच्या प्रतिबंधाबद्दल आणि लवकर निदान प्रस्थापित करण्यासाठी जे काही अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे, जागृती जी जनरेट केली पाहिजे सामान्य माणसांमध्ये, आणि कॅन्सरचं भय जे दूर करायला पाहिजे, तर हे मुख्य उद्देशाने हा विभाग प्रस्थापित केलेला आहे. या विभागाद्वारे आम्ही
सर्वसामान्य जे 3 कॅन्सर्स आहेत, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि तोंडाचा जो कॅन्सर, हे 3 कॅन्सर जवळजवळ 60-65% कॅन्सर्स आपल्या भारतामध्ये या 3 कॅन्सर्समुळे आहेत. आणि हे तिन्ही कॅन्सरचा आपण प्रतिबंध करू शकतो. या तिन्ही कॅन्सरचं आपण निदान प्री कॅन्सर स्टेज म्हणजे कॅन्सर होण्याच्याही आधी स्टेजमध्ये यांचं निदान आपण करू शकतो. त्याच्या टेस्ट आपण आपल्या या विभागातर्फे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. या टेस्ट सर्वतोपरी सगळ्यांना सुलभ व्हाव्यात, कॉस्ट इफेक्टिव्ह व्हाव्यात, अफोर्डेबल व्हाव्यात, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना या टेस्ट करता येतील, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत या विभागामध्ये. सेवा परमो धर्मः हे ब्रीद क्षणाक्षणाला राबवणाऱ्या टाटा मेमोरियल सेंटरच्या वैद्यकीय समाज सेवा विभागाचे चंदू परब. तर सगळ्यात मेन आमचं काम हे आहे की टाटा हॉस्पिटलचं जे जनरल OPD आहे तिथे कमीत कमी रेटमध्ये आम्ही काय काम करतो, कसं करतो, की तुम्हाला आम्ही कसं जास्त खर्च येणार नाही याची काळजी घेतो, हे पहिलं देतो. कारण हे हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चरवर मॅक्झिमम कन्सेशन असल्यामुळे त्याचे बरेचसे पैसे सेव्ह होतात. तर ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तो थोडा रिलॅक्स होतो की ठीक आहे, म्हणजे मला एवढं काय मोठं नाही. समजा फॉर एक्झाम्पल ब्रेस्टची केस आली तर तिचं इन्व्हेस्टिगेशनला जास्तीत जास्त खर्च किती येईल, 5,000 ते 10,000 रुपये, याच्यापेक्षा जास्त येणार नाही. तर हे जेव्हा त्याला कुठेतरी कळतं तेव्हा तो रिलॅक्स होतो. तर पेशंटला इन्फॉर्मेशन देणं, आल्यानंतर त्यांना गाईड करणं आणि नंतर काउन्सिलिंग करणं, इथून कामाची सुरुवात होते. त्याच्या पुढचा भाग येतो की जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट्स होतं, त्याचे रिपोर्ट्स येतात, ते आल्यानंतर डॉक्टर ट्रीटमेंट प्लॅन करतात. जेव्हा ट्रीटमेंट प्लॅन केली जाते त्यावेळी त्याला खर्च सांगितला जातो. मग तो खर्च झाल्यानंतर सांगितल्यामुळे ते परत आमच्याकडे येतात की बाबा आम्हाला हॉस्पिटलने हे खर्च सांगितला आहे, एवढा आम्हाला खर्च येणार आहे. मग त्याप्रमाणे आम्ही त्याचं बजेट बघतो. मग त्या बजेटप्रमाणे आमच्याकडे वेगवेगळे सोर्स आहेत. महाराष्ट्राच्या पेशंटसाठी महात्मा फुले आरोग्य योजना आहे, अदर दॅन महाराष्ट्रासाठी आयुष्यमान भारत आहे. मग हा पेशंट कुठल्या स्कीममध्ये बसतो का हे चेक करण्यासाठी त्या काउंटरवर आम्ही पहिलं त्याला जायला सांगतो की ह्या काउंटरवर चेक करा की तुम्हाला ते काय सपोर्ट करतायत, कारण त्यांच्याकडे पॅकेजेस असतात. मग तिथे गेल्यानंतर तिथे काही अडचण असेल तर परत येऊन आम्हाला तुम्ही सांगायचं की तुम्ही जोपर्यंत आमच्याकडे परत येत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की तुमचं काय झालं आहे. तर तिथे मग गेल्यानंतर तो सांगतो की बाबा ह्या मला एवढेच पैसे मिळतात. समजा सर्जरीचं पॅकेज आहे, सर्जरीमध्ये त्याला आम्ही एस्टिमेट 50,000 दिले, महात्मा फुले 20,000 देत आहे. मग आम्ही सांगतो की 20,000 तुझी सर्जरी होते, कारण टाटा हॉस्पिटल कोणतेही प्रोफेशनल चार्जेस जनरल कॅटेगरी पेशंटकडनं घेत नाही. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फ्री आहे, कन्सल्टिंग फ्री आहे, सर्जरी चार्जेस फ्री आहे. मग त्याला आम्ही एस्टिमेट जे देतो ते त्याला लागणाऱ्या फक्त औषधाचं असतं. इन्व्हेस्टिगेशन हे जवळजवळ आम्ही पेशंट 40% पे करतो, 60% त्याला कन्सेशन असतं जनरल कॅटेगरीमध्ये, तो कोणी असू दे. मग तो जेव्हा आमच्याकडे परत येतो एस्टिमेट घेऊन, तेव्हा आम्ही पहिलं त्याचं फायनान्शियल मूल्यमापन करतो की त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्यांच्या घरात कोण अर्निंग मेंबर आहे, कोण कमावतं आहे, हे चेक केल्यानंतर मग आम्ही हे अशासाठी बघतो की त्याला काही क्लेमची फॅसिलिटी आहे का. जर त्याचा क्लेम असेल तर आम्ही सांगतो की ही क्लेमसाठी तुला ही फॅसिलिटी पहिली ही वापरतो. ती संपल्यानंतर जर पुढे गरज पडेल तर आम्ही मदत करू. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, CGHS असेल, ESIC असेल, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपल्याला काय फॅसिलिटी बाहेरून मिळू शकतात. मग ही त्याची इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर ही जो इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते तेव्हा त्याप्रमाणे आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. तुझं ESIC आहे, इथे जा, इथे डॉक्युमेंट प्रोड्यूस कर. तिथे ते म्हणाले की आम्हाला नाही होत आहे, इमिजिएट आमच्याकडे, आम्ही तसं रिटर्न प्रूफ आण, आम्ही तुला आमचं सपोर्ट देऊ. तर ही सगळी गाईडलाईन त्यावेळी दिली जाते आणि त्याच्यानंतर त्याला मिळणाऱ्या कॉस्टवर आम्ही प्लॅन करतो की कुठल्या ट्रीटमेंटसाठी किती हॉस्पिटल, कुठला ट्रस्ट याला मदत करतो आहे. समजा माझ्याकडे ब्रेस्ट केस आहे तर आज ब्रेस्ट केसला माझ्याकडे साधारण केमोथेरपी आणि सर्जरीसाठी फ्री ट्रीटमेंट देणारा ट्रस्ट आहे की जो त्याचा येणारा खर्च तो ट्रस्ट करतो. मग मी तो पेशंट त्या ट्रस्टच्या प्रोटोकॉलमध्ये टाकतो आणि त्याला तिथं आम्ही त्याची ट्रीटमेंट पूर्ण 100% फ्री होईल याचा विचार करतो. डॉक्टर श्रीपाद बाणावली, अकॅडमिक्सचे डीन, सांगताहेत लहान मुलांमधल्या कर्करोगाबद्दल. कॅन्सर हा शब्द म्हटला की आपल्याला नेहमी फक्त मोठी माणसं आठवतात,
पण फार कमी लोकांना माहिती आहे की हा कॅन्सर लहान मुलांना येऊ शकतो. जर आपण 100 पेशंट कॅन्सरचे घेतले तर 95 पेशंट हे ॲडल्ट म्हणजे मोठी माणसं असतात, पण 5% हे जे कॅन्सरचे पेशंट आहेत ती लहान मुलंही असतात. आणि हा शब्द कॅन्सर जरी एकच असला तरी कॅन्सर लहान मुलांमधला आणि कॅन्सर मोठ्या लोकांमधला ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचा जो कॅन्सर असतो तो 80-90% पूर्ण बरा होऊ शकतो. आणि हे महत्त्वाचं आहे कारण लहान मुलांना जर कॅन्सर झाला आणि त्यातून बरे झाले तर ते पुढची 60-70-80 वर्ष हे समाजाला परत देऊ शकतात आणि समाजासाठी बरंच काय करू शकतात. त्यामुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही लहान मुलांच्या कॅन्सरला फार प्राधान्य दिलं आहे. नॅशनल कॅन्सर ग्रीड बद्दल सांगताहेत रुग्णालयाचे संचालक डॉक्टर C.S. प्रमेश. We all know that cancer is a dreaded disease, and with the increasing population as well as the aging population, the total number of patients getting diagnosed with cancer in India is increasing steadily. Currently, 1.3 million patients get diagnosed with cancer every year. By the year 2035, this number is expected to go up to 70%. So while we want to give the right treatment to the right patient at the right time, the facilities that are currently available in India are not adequate to serve this purpose. So we came up with two possible solutions. One was to expand with the facilities that we have at the Tata Memorial Center, and towards this we have started new facilities at Varanasi. We've taken over a new hospital in Guwahati and hospitals being built at Visakhapatnam and at Punjab. In addition, the Government of India funded a new initiative called the National Cancer Grid, which was started in 2012 and has now grown to over 230 plus cancer centers, research institutes and patient groups across the country. Between these centers, more than 700,000 new patients with cancer are treated annually, which is approximately 60% of all of India's cancer burden. The main mandate of the Cancer Grid is to have uniform standards of care, which means that if a patient, regardless of where the patient hails from, they have exactly the same levels of care that is provided at the Tata Memorial or at other hospitals like CMC Vellore or AIIMS or JIPMER or any of the top cancer centers, thereby providing the best possible care at the patient's doorsteps. कर्करोगाच्या संदर्भातल्या तपासण्या आणि उपचारांच्यासाठी इथे अत्याधुनिक यंत्रणा आहेत. मग ते आशियातलं पहिलं प्रोटॉन बीम थेरपी मशीन असो की भारतातलं पहिलं कोबाल्ट थेरपी मशीन असो. गेल्या 80 वर्षांच्या काळात इथे लाखो रुग्ण येऊन गेले असतील. रुग्णांचा आकडा वाढता आहे मान्य, पण इथून एक जिव्हाळा आणि आत्मविश्वास घेऊन जाणाऱ्या रुग्णांचा आकडाही आज तागायत वाढताच आहे. रुग्णांना दिलासा हे टाटांच्या द्रष्टेपणातून आणि अस्खलित प्रेरणांमधून बांधल्या गेलेल्या या आधुनिक मंदिराचा गाभा आहे. मला गर्भाशयाचा कॅन्सर झाला, परंतु मी बाहेर ट्रीटमेंट करून संपूर्ण संपले होते. 24 तासाची अवधी असताना मी टाटामध्ये आले. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की फक्त तुझ्याकडे 24 तास आहेत, पण कोणीतरी मला टाटामध्ये घेऊन आले. त्यानंतर डॉक्टरांकडे मी आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी कॅश भरावी लागेल, पण मी सांगले तीही माझ्याकडे नाही, ती डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातून भरली. मी जे काय आहे ते मी टाटा आणि टाटाचा स्टाफ आणि सोशल वर्क परब सरांचा शासकीय यांचे मी त्रिवार नमन अगदी करते त्यांना, की मी जे काय ते त्यांच्यामुळे आहे. सर्वात प्रथम मला जो डिटेक्ट झाला तो 2010मध्ये झाला. ब्रेस्ट कॅन्सरचाच एक टाईप आहे, ब्रेस्ट फालाईट ट्यूमर. त्यामध्ये डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की आधी केमो द्यायचे म्हणून. तेव्हा माझे 3 केमो, त्याच्यानंतर सर्जरी, आणि सर्जरीमध्ये माझी ब्रेस्ट निरुपयोगी झाली होती. त्यामुळे मला लेफ्ट साईड ब्रेस्ट त्यांनी रिइम्प्लांट करण्याचं सजेस्ट केलं. त्याच्यानंतर मग मला 25 रेडिएशन झाले आणि अशा पद्धतीने माझी 6 महिन्याची ट्रीटमेंट मी कंप्लीट केली. त्या बेस्ट काउन्सिलिंग दिली, त्यांच्यामुळे मी थोडं पॉझिटिव्ह माझी थिंकिंग माझी डेव्हलप झालेली आहे. सो ओव्हरऑल मी जर सांगायला सगळ्यांना सर्व पेशंटना, कॅन्सर पेशंटना माझी हीच विनंती आहे की तुम्हाला जर कॅन्सर डिटेक्ट होत आहे तर प्लीज तुम्ही येऊन इकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तुमचा जो ट्रीटमेंट आहे तो तुम्ही इथे येऊन घ्या, कारण की इकडे डॉक्टर बेस्ट आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ऑल स्टाफ सहित. सो तुम्ही इकडे येऊन जर तुमची उपचार केला नक्कीच तुम्ही कुठेतरी इकडून तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकाल. हीच माझी सगळ्यांना विनंती आहे.
कर्करोग झाला आहे हे कळलेल्या क्षणापासून एक लढाई सुरू झालेली असते. मात्र कर्करोगाशी यशस्वी झुंज देताना, कर्करोगाला समजून घेताना अंतरातल्या प्रकाशाचा गाभारा चहूदिशांनी उजळत जातो. कर्करोगाचं निदान सांगितल्यानंतर सगळ्याच पेशंटना धक्का बसतो. अशाच एका स्त्रीला मी डायग्नोसिस सांगितलं की तिला स्तनाचा कर्करोग आहे आणि ती धाय मोकळून रडायलाच लागली. मी त्यांना सांगितलं समजावून की तुम्ही 5 मिनटं बसा आणि मग आपण परत 5-10 मिनिटांनी बोलूया, कारण त्याच्यानंतर जर मी 10 गोष्टी सांगितल्या असत्या तर त्या समजल्याच नसत्या त्या स्त्रीला. त्या बाई बाहेर गेल्या, बसल्या थोड्या वेळ. तोपर्यंत मी आणखीन एखादं कन्सल्टेशन संपवलं आणि मग त्या बाई परत आल्या. ते आत येताना ती स्त्री अगदी स्माईल देऊन आली, हसत हसत आतमध्ये आली. मी तिला विचारलं, बाबा काय काय जादूची कांडी फिरवलीस तू की बाहेर येताना तुम्ही रडत होतात, आत येताना तुम्ही अगदी हसत हसत आलात. तर म्हणजे मी बाहेर बसले होते, तिथं एक आपल्या देशाचं स्टॅटिस्टिक्स लिहिलेलं होतं की दर 30 स्त्रियांमागे एकीला हा कर्करोग होतो. तेव्हा मला जाणवलं की जर मला जर झाला असेल तर 29 स्त्रियांना होणार नाही. ह्या गोष्टीचा त्या स्त्रीला आनंद होता. मग काय झालं होतं, तिला कर्करोग आहे तो असाच होता, तिला कर्करोग आहे याच्यामध्ये काहीही बदल झालेला नव्हता. परंतु त्याच गोष्टीकडे माझा ग्लास एवढा भरलेला आहे की इतका रिकाम आहे. ह्या गोष्टीचं जे मोजमाप आहे ते मोजमाप त्या स्त्रीने बदललं होतं आणि त्यातनं त्यांनी एक धैर्य गोळा केलं होतं की मी इतक्या जणांना होणार नाही आहे, मला जर तर ह्याच्यावर मी मात करू शकते. असे इतके अप्रतिम पेशंट्स येतात की आयुष्याचे वेगवेगळे कंगोरे आपल्यासमोर उघडून जातात. आणखीन एक गोष्ट की किमोथेरपी दिल्यानंतर सगळे केस गेलेली ती स्त्री आली आणि असंच रडकं तोंड करून बसली की कशी दिसते मी. त्या नवऱ्याने, तिच्या नवऱ्याने बरोबर एक फोटो आणला होता की हा माझ्या लग्नातला फोटो, आपल्या लग्नातला फोटो म्हणजे त्यांच्या दोघांच्या, आणि दोघांना भरपूर केस होते. आत्ता बघायला गेलं तर नवऱ्याला केस नव्हतेच की, पण काही बदल झाला होता का त्या रिलेशनशिपमध्ये. इनफॅक्ट जास्तच रंग भरले होते इतक्या वर्षानंतर. केस आहेत नाही आहेत, जातील येतीलही, परंतु त्यामुळे आपल्या रिलेशनशिपमध्ये बदल व्हायला नको. असा धीर जर बरोबरच्या माणसाने दिला तर कर्करोगावर मात करणं अतिशय सोपं आहे. आणि हे फक्त भारतात पॉसिबल आहे, कारण कुटुंब ही व्यवस्था अतिशय सक्षम आहे भारतामध्ये आणि त्यामुळे ह्या सपोर्ट सिस्टीममुळे ह्या गोष्टीवर सहजपणे मात करता येईल. हे शक्य होतं. वेळेत निदान झालं तर कर्करोग आटोक्यात येतो आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास, दिलासा देणारं टाटा मेमोरियल रुग्णालय असतं. आणि म्हणूनच मग ती ठरते एक लढाई जिंकलेली.